नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण RSTV द बिग पिक्चर मराठीमध्ये या भागात बघणार आहोत. स्पेस अ न्यू एरा अँड इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज. अवकाश एक नवीन युग आणि उदयोन्मुख संधी. या भागाचे अतिथी होते डॉक्टर अमिताभ घोष, सायंटिस्ट वैज्ञानिक नासामध्ये. डॉक्टर जी माधवन नायर, जे की पूर्व चेअरमन किंवा पूर्व अध्यक्ष होते इस्रोचे. रतन श्रीवास्तव, ॲडवायझर स्पेस फिक्की. फिक्की म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. या भागाचे अँकर फ्रँक राउझन परेरा नेहमीप्रमाणे. चला तर मग सुरू करूया. फ्रँक सर विचारतात जी माधवन नायर सरांना, जे की पूर्व इस्रोचे प्रमुख राहिलेले आहेत, की खाजगी संस्थांना इस्रोच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तुमचे विचार आणि प्रतिक्रिया काय. तर जी माधवन नायर सर म्हणतात, स्वागतच आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की याआधी इस्रोने खाजगी संस्थांसोबत काम केलेलं नाही. 60% इस्रोचे बजेट हे आउटसोर्सिंगमधून वापरले जाते. आउटसोर्सिंग म्हणजे एखादी कंपनी पूर्ण काम ते एकट्याने करत नाही, त्यातील काही भाग हा आउटसोर्स करते, म्हणजे बाहेरील कंपन्यांना तो करायला देते. तसेच इस्रोचे जे सॅटेलाईटमध्ये किंवा इतर मिशनमध्ये वापरले जाणारे स्पेअर पार्ट्स आहे, ते इस्रो इतर खाजगी कंपन्यांना बनवायला देते आणि त्या बदल्यात त्यांना मोबदला मिळतो. अशा जवळजवळ 150 खाजगी संस्थांसोबत इस्रोचे काम चालू आहे. त्यामुळे हे म्हणणे की आताच शासन निर्देशानुसार इस्रोने खाजगी संस्थांसाठी खुले केले आहे बाजार, असे म्हणणे चुकीचे ठरेल. तर यातील अडथळे सांगताना जी माधवन नायर सर म्हणतात की इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक हा मोठा अडथळा आहे, कारण यात इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीची खूप जास्त गरज आहे आणि रिटर्न्स किंवा परतावा हा खूपच कमी आहे. प्लस अयशस्वी होण्याची भीती. जसे आपल्याला माहीत आहे की आपले चंद्रयान मिशन दुसरे हे पूर्णपणे सक्सेस झालेले नाही. त्यातील काही भाग जरूर सक्सेस झालेला आहे किंवा यशस्वी झालेला आहेत, पण पूर्णपणे ते यशस्वी होऊ शकले नाही. परत तिसरा भाग यातला आहे की इंटरनॅशनल ट्रीटी किंवा आंतरराष्ट्रीय संधी असतात. जसे की तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर्स, म्हणजे अवकाशासाठी असलेले युनायटेड नेशनची जी ब्रांच आहे, त्यांनी एक ट्रीटी बनवली आहेत. त्याला सगळे देश हे बाध्य असतील. अवकाश संशोधनात कोणते सेफगार्ड्स किंवा जरुरी जे कदम असतील ते त्यांनी उचलायला हवेत. आपल्याला स्पष्ट अशी अवकाश धोरणाची आवश्यकता आहे, म्हणजे स्पेस पॉलिसीची आवश्यकता आहे, असं जी माधवन नायर सर म्हणतात. कारण की आपल्याकडे अजूनही स्पेस लॉ आहे नाही. आपल्याकडे बिल प्रलंबित आहेत, जे अजून पार्लमेंट किंवा संसदेत यायचेच आहे. त्याबद्दल आपण पुढे बघूया. पुढे फ्रँक सर विचारतात अमिताभ घोष सरांना, जिथपर्यंत अवकाश क्षेत्र खाजगी संस्थांना खुले करण्यासंबंधी प्रश्न आहे, कोणत्या अशा नवीन संधी उपलब्ध आहेत. अमिताभ घोष सर म्हणतात की खूप आहेत. ते सध्या नासासोबत काम करत असल्यामुळे त्यांनी अमेरिकेतील उदाहरण दिलेले आहे. 2009मध्ये नासाने असा विचार केला की आपण स्पेस शटल बनवणे हा भाग खाजगी संस्थांकडे दिला तर. त्याबाबत त्यांनी 2 कंपन्यांशी बोलणी पण केली. पहिली आहे SpaceX, जी तुम्हाला माहीत आहे एलॉन मस्कनी स्थापन केलेली आहे, खूप मोठी कंपनी आहे. आणि दुसरी आहे ब्लू ओरिजिन. या संस्थांना 2009मध्ये कंत्राट किंवा त्यांना सांगण्यात आले की तुम्ही डेव्हलप करा सगळं, त्याबाबत आम्ही तुम्हाला गायडन्स देऊ. तर स्पेस शटल मित्रांनो, जे पिवळ्या भागात तुम्हाला दिसत आहे पिक्चरमध्ये किंवा चित्रात, त्याला स्पेस शटल म्हणतात. यातच मुख्य अंतराळवीर घेऊन जातात. बाकी 3 रॉकेट असतात, म्हणजे त्यात फक्त फ्युअल असते, ते स्पेस शटलला वर नेण्याचं काम करते. तर 30 मे रोजी म्हणजे 2020 म्हणजे 2 आठवड्याआधी SpaceXने नासाचे अंतराळवीर अवकाशात पाठवले आहे. म्हणजे हे मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले आहे की एका खाजगी कंपनीने 2 अंतराळवीर अवकाशात पाठवलेले आहेत. खाजगी सहभागाचा खरंच हा उच्चांक आहे, असं अमिताभ घोष सर म्हणतात. पुढे फ्रँक सर विचारतात, खाजगी संस्थांना अवकाश क्षेत्र खुले करणे किती फायद्याचं ठरेल.
तर त्यावर रतन श्रीवास्तव सर म्हणतात, जे की फिक्कीसोबत जोडलेले आहेत, की इस्रोने आधीच थोड्या प्रमाणात खुले केलेले आहे. जसं की जी माधवन नायर सरांनी म्हटले, की इस्रो आधीच 150 कंपन्यांसोबत काम करत आहेत. त्यांनी काही काम आउटसोर्स केलेलं आहे. त्यामुळे इस्रो आधीच थोड्या प्रमाणात खुलं झालेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. लॉन्च व्हेइकल म्हणजे हा जो भाग असतो मित्रांनो, जो सॅटेलाईटला लॉन्च करायला मदत करतो, त्याला सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते, PSLV, GSLV. तर त्यातला 90% भाग हा खाजगी संस्थांकडून बनवला जातो, म्हणजे प्रायव्हेट प्लेयर्सकडून बनवला जातो. आणि यात आव्हान असे की आपण फक्त त्यांचे मर्यादित सहभाग ठेवला आहे. म्हणजे तुम्ही फक्त कंपोनर्स बनवून द्या आणि बाकी आम्ही पुढचं पाहू. म्हणजे ना त्यांना मिशनचं क्रेडिट मिळेल, ना त्यांची ग्रोथ होईल. त्यांना फक्त सुटे भाग बनवण्यासाठी नियुक्त केले आहे. यात एकदम मोठ्या लेवलवर भागीदारी गरजेची आहे. तेव्हा कुठे भारतातील खाजगी क्षेत्र, खास करून अवकाश क्षेत्रामध्ये पुढे जाण्यात मदत होईल. आणि यात खूप जास्त पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल म्हणजे यात खूप जास्त क्षमता आहे आपल्याला विकास करण्याची. त्यामुळे ही भागीदारी गरजेची आहे आणि ती एकदम हायर लेवलपर्यंत गरजेची आहे. तसेच आपला भारतनेट प्रोजेक्ट आहे मित्रांनो, जो की आपल्याला 2.5 लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँडनी जोडण्याचा जो प्रकल्प आहे भारताचा, आणि 6,50,000 गावांना कमीत कमी 100 MBPS या स्पीडने जोडण्याचा भारतनेट हा अगदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यात खाजगी संस्थांचा सहभाग हा नक्कीच मोलाचा ठरेल. पुढे फ्रँक सर विचारतात जी माधवन नायर सरांना, की स्पेस एक्सचं लॉन्च झालं, काय भारतातील संस्था असं करू शकतात का? आणि दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की खाजगी संस्थांसोबत इस्रोचा, कारण जी माधवन नायर सर इस्रोचे पूर्व प्रमुख राहिलेले आहेत, तर त्यांचा अनुभव कसा आहे खाजगी संस्थांसोबत काम करण्याचा. तर जी माधवन नायर सर म्हणतात की आपल्याला खूप दूर जायचं आहे अजून, म्हणजे दिल्ली अभी दूर आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं ऑटोमोबाईल सेक्टरचं, की भारतात इतके सारे ऑटोमोबाईल रस्त्यावर धावत आहेत, खूप पोटेन्शियल आहे. आता लोक कार घेणं कमी करणार नाहीत, इतक्या कार्स किंवा मोटार सडकांवर धावत आहेत. पण यातल्या किती अशा भारतातील इनोव्हेटिव्ह आहे, म्हणजे भारतात बनलेल्या किंवा भारतातील डिझाईन आहे, तर खूप कमी. याच्यात आव्हान असे आहे की यात गुंतवणूक खूप जास्त प्रमाणात लागते आणि वेळ कमी. तर कोणताही एक गुंतवणूकदार बघेल की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मी कसा परतावा मिळवतो, पण यात खूप धैर्याची आवश्यकता आहे. आता त्यांनी एक उदाहरण दिलं की इस्रोचं मनुष्यबळ तेवढेच आहे. गेल्या 20 वर्षात त्यांनी उदाहरण दिलं की इस्रोचं मनुष्यबळ तेवढंच आहे, पण त्यांचा मिशनमध्ये किंवा त्यांच्या दिलेल्या कार्यात यात 10 पटीने वाढ झालेली आहे. तर ते मिशन इस्रो कसं काय सक्सेसफुल केलं, तर तेच खाजगी सहभागामुळे ते शक्य झाले आहे. त्यांनी परत एक उदाहरण दिलं की ते इस्रोचे प्रमुख, म्हणजे इस्रोमध्ये काम करत असताना त्यांनी एक प्रोजेक्ट सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला होता की डिझाईन डेव्हलपमेंट अँड रिअलायझेशन ऑफ इंडिजिनियस पॅसेंजर एअरक्राफ्ट. म्हणजे जे भारतातील जे पॅसेंजर एअरक्राफ्ट किंवा आपण विमान म्हणू, त्याबद्दल त्यांनी एक प्रोटोटाईप सरकारकडे पाठवलं होतं. ते अप्रूव्ह पण झालं 2011मध्ये. 6 वर्षात त्याला स्थितीवर यायचं होतं, म्हणजे ते बनून तयार व्हायचं होतं. पण यात प्रायव्हेट पार्टिसिपेशन नसल्यामुळे खूप अजूनही तो प्रकल्प अवतरित झालेला नाही. यात हॉल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नॅशनल एरोनॉटिक्स लिमिटेड, DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अँड इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांचं सहकार्य पण त्यांना लाभणार होतं. पण ही उदासीनता खाजगी सहभागाची ही आता दूर करेल, असं जी माधवन नायर सर म्हणतात. पुढे हे रियुजेबल रॉकेटचं फाल्कन 9 जे इलॉन मस्कने तयार केलेलं आहे स्पेस एक्सने, त्याचं एक दृश्य आहे. तुम्हाला ते हा विस्तीर्ण समुद्र आहे, त्यात एक ड्रोन शिप आहे, म्हणजे अशी ड्रोन शिप तरंगत राहते. त्यावर ते रॉकेट पेलोड, म्हणजे त्याच्यावर लादलेलं जे लोड आहे ते अंतराळात सोडून वापस येतं. यात खूप जास्त $30 मिलियन कमीत कमी फायदा होतो. तर तुम्ही विचार करू शकता किती फायदा होतो. खाजगी सहभागामुळे किती कल्पकता येते. पुढे फ्रँक सर विचारतात अमिताभ घोष सरांना की 30 मे रोजी स्पेसएक्स लॉन्च झाले, यामुळे मानवी अवकाश शोधात नवा काळ आणलाय का या घटनेने.
तर अमिताभ घोष सर म्हणतात की आणला आहे. आता तर फ्लाईट टू मार्सचे पण आपण स्वप्न बघू लागलो आहेत. त्यात खाजगी सहभागामुळे त्याची किंमत जी नासाने ठरवली होती त्यापेक्षा स्पेस एक्सनी ती 50% कमी सांगितली आहे. म्हणजे हे नक्कीच खूप उत्तेजन देणारं आहे. तसेच ब्लू रिजिन प्लस स्पेस एक्स या खाजगी कंपन्या जेव्हा येतात तेव्हा नक्कीच मिशनची लागत कमी होते. पुढे फ्रँक सर म्हणतात की अवकाशाला सामरिक तसेच संवेदनशील म्हणजेच स्ट्रॅटेजिक आणि सेन्सिटिव्ह क्षेत्र किंवा सेक्टर म्हणून ओळखले जाते. तर हा मुद्दा किती महत्त्वाचा? त्यावर आर एस किंवा रतन श्रीवास्तव सर म्हणतात की संरक्षण क्षेत्र तर आधीच उघडे आहे, मग हे का नाही? अवकाश क्षेत्र काय संरक्षण क्षेत्रापेक्षा जास्त संवेदनशील आहे का, असा त्यांचा प्रतिप्रश्न होता. त्यावर टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईटची खूपच क्षमता आहे. म्हणजे आता आपण भारत नेटबद्दल बोललो, आता ऑनलाईन एज्युकेशनमध्ये खूप वाढ होणार आहे, त्यामुळे टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट खूप गरजेचे आहे. आता तुम्ही स्ट्रॅटेजिक किंवा सामरिक क्षेत्राची गोष्ट करता तर याची व्याख्या खूप मोठी आहे. स्ट्रॅटेजिक क्षेत्रात यातील काही भाग जरूर डिफेन्स सेक्टर किंवा सैन्य दलाचे जे सॅटेलाईट्स असतात त्यांनी तर खूप झूम इन इमेज मिळते. म्हणजे असं म्हणतात की जे सैन्य दलातील सॅटेलाईट्स आहेत त्यांनी आपण अवकाशातून कोणाच्या हातावरच्या घडीतला वेळ बघू शकतो, इतके ते आहे. त्यामुळे त्यांना सिव्हिलियन किंवा नागरी उपयोगासाठी आणू नाही शकत, कारण की त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे ते जरूर तुम्ही सामरिक क्षेत्रात ठेवा, पण इतर जे आहे टेलिकम्युनिकेशन, एज्युकेशनल, एड्युसॅट यांना तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणणं कधीही चांगलं. स्टार्टअप्सना खूप बढावा द्यायला पाहिजे, कारण की तेच यामध्ये बदल घडवू शकतात. खाजगी संस्थांसोबत असलेले धोके फ्रँक सरांनी विचारले जी माधवन नायर सरांना, की ते नक्कीच आहे. अवकाश हे दुहेरी वापर आहे, म्हणजे नागरी तसेच सैन्याचा वापर युद्धकाळी खूप कामी येतो, तसेच इतर शत्रूची हालचाल पाहण्यासाठी सैन्याकडून वापर होतो. नागरी वापर कसा, तर मॅप, आपण गुगल मॅप्स वापरतो, इतर मॅप वापरतो, ते आपल्याला गाईड करते किंवा मार्ग दाखवते. किंवा इतर एज्युसॅट आहे, टेलिकम्युनिकेशन्स आहे, सॅटेलाईट इंटरनेट आहे, हे इतर पण नागरी वापर आहे. तर हे बरोबर पाऊल उचलून याबाबत गाईडलाईन्स किंवा लॉ आणून सरकारने हे रेग्युलेटेड केले असलेले पाहिजे, ते कधीही चांगले. आता इस्रोच्या माजी प्रमुखांनी म्हणजे जी माधवन नायर सरांनी एक उदाहरण दिलं की जे आपण रॉकेट्स इस्रोमध्ये वापरतो पेलोड किंवा सामान अंतराळात पोहोचवण्यासाठी, त्याचाच तुम्ही ते पेलोड चेंज केलं तर ते ICBM म्हणते. आता ICBM काय आहे, तर इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स, म्हणजे आंतरखंडीय क्षेपणास्त्र. त्याचाच वापर क्षेपणास्त्र म्हणून होऊ शकतो. क्षेपणास्त्र आता तुम्ही बघू शकता पिक्चरमध्ये न्यू दिल्ली. समजा आपण ते क्षेपणास्त्र वापरलं, हे आंतरखंडीय क्षेपणास्त्राची रेंज खूप जास्त असते, काही 1000 किलोमीटरमध्ये असते. तर ते खूप कमी देशांकडे उपलब्ध आहे. यावरूनच आपल्याला याची गंभीरता लक्षात येते. ते सध्या फक्त रशिया, अमेरिका, चायना, फ्रान्स, भारत, युनायटेड किंगडम आणि नॉर्थ कोरियाकडे आहे. म्हणूनच ट्रम्प नॉर्थ कोरियात जाऊन किम जोंग उन यांना मनवण्याचा प्रयत्न केला, पण तो तेवढा सफल झाला नाही. असो, भारताकडे अग्नी 5 नावाचा ICBM आहे, म्हणजे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. ते 8000 किलोमीटर आहे. म्हणजे समजा ते न्यू दिल्ली येथे असेल तर न्यू दिल्लीपासून 8000 किलोमीटरच्या वर्तुळात ते मारा करू शकेल. आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र हे जवळपासच्या देशांवर डागण्यासाठी नसतं, ते समजा पाकिस्तान आणि इतर चीनच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी असतं, पाकिस्तान वगैरेसाठी नाही. तर असं त्यांचं म्हणणं आहे. आणि परत अर्थ ऑब्झर्वेशन डेटा जो येतो सॅटेलाईट्समधून, म्हणजे पृथ्वीला जे ते ऑब्झर्व करत असतात सॅटेलाईट्स, त्यातला भाग, ते कुठल्या प्रकारची ग्रीनरी कमी झाली कुठल्या भागात. आता नासाने एक इमेज जाहीर केलं होतं की दिवाळीत जी झगमगाट आहे भारतावरची ती खूप जास्त आहे. तर हे आणि असे इतर जे डेटा किंवा माहिती आहे ते खूप प्रमाणात उपलब्ध आहे, पण ती बाहेरून विकत घ्यावी लागते. भारतातील सॅटेलाईटला ती परवानगी नाही ती विकायची, पण ती आपण बाहेरून घेऊ शकतो. मग यात काय अर्थ? हे असं परिस्थिती असण्याचं कारण पॉलिसीमध्ये न झालेला चेंज किंवा धोरणात न झालेला बदल. 2000च्या दरम्यान ही पॉलिसी आणली होती, आत्तापर्यंत ती आउटडेटेड झाली आहे, म्हणजे कालबाह्य ठरली आहे.
तर आपण त्या पॉलिसीमध्ये चेंज करून हे सगळे बदल घडवून आणू शकतो किंवा गरजेचे आहे असं जी माधवन नायर सर म्हणतात. पुढे फ्रँक सर सारांश विचारतात किंवा कन्क्लुडिंग कमेंट्स विचारतात रतन श्रीवास्तव सरांना की तर रतन श्रीवास्तव सर म्हणतात की अवकाशसंबंधी कायद्याची कमतरता आहे. एक फिक्स असा कायदा सध्या तरी अस्तित्वात नाही, त्यामुळे तो लवकरात लवकर आणायला हवा. स्पेस ॲक्टिव्हिटीज बिल पेंडिंग आहे, अजून ते राज्यसभेत किंवा लोकसभेत सादर झालेलं नाही. ते लवकरात लवकर आणून एक गाईडलाईन्स असली तर प्रायव्हेट इंडस्ट्री किंवा खाजगी संस्थासुद्धा यायला तत्पर होतील. त्यांना माहीत असेल काय नियम आहे काय नाही, त्यानंतर ते पुढे जायला धजावणार नाही. आणि या क्षेत्रात खूप क्षमता आहे आणि ते क्षेत्र पुढे गेलेच पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. काही शंका किंवा सल्ला असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.